गरमागरम पिठलं आणि त्याच्यावरती चुलीवरची कडक अशी गरमागरम भाकरी असेल तर वा, क्या बात आहे. आणि बाहेर खूप धो-धो पाऊस पडतो आहे. तशा पावसात ही एकच गोष्ट आहे जी मला फार आवडते. आणि घरात भाजीला काही नसेल तरी पण मला हेच आवडतं. तर याच्यासाठी आपल्याला जास्त काही करायची गरज नाही आहे. पहिलं थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, लसूण, मिरची आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यायची आहे. आपल्याला थोडीशी जाडसर असली तरी चालेल. ते तेलात टाकून फ्राय करायचं आहे. त्याचा कच्चेपणा गेला की आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे किंवा नॉर्मल पाणी टाकायचं आहे. त्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. आणि आपलं जे बेसन पीठ आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त घोटून घ्यायचं आहे. आणि हे घोटलेलं पिठलं मला खूप आवडतं. आपण पहिले पीठ पाण्यात मिक्स करतो आणि ते परत याच्यात ओततो, त्याला अजिबात चव नाही. हे ओजी आहे आणि हेच ट्राय करायला पाहिजे. तर हे पीठ घ्यायचं आहे आणि मस्त पळी असते त्याने हे छान घोटून घ्यायचे, त्याच्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. थोडेसे पेशन्स लागतील तुम्हाला इथे, पण ठेवा, कारण याच्यातच टेस्ट आहे. पाण्यात मिक्स करून खाल्लं त्याला टेस्ट नाही आहे. तर असं एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला पिठलं भाकरी आवडतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फ्युचर यूथसाठी सेव्ह करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग.